नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डानं एक वेळापत्रक 10वी साठी आणि 12वी साठी जाहीर केलं आणि त्या दिवसापासून मला शेकडो मेसेजेस येत आहेत आणि ते मेसेजेस फक्त एकच आहेत. तो प्रश्न फक्त एकच आहे, वेळापत्रकात खरंच बदल होणार आहे का? बघा, हा एकदम कॉमन डाऊट आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर मी घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय होणार आहे आणि कशामुळे होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगतो. बघा, मुळामध्ये सगळ्यात विद्यार्थ्यांचा तो प्रश्न होता, पण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आणि ती म्हणजे काय? बघा, आपण सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच मजेशीर गोष्टी सुद्धा माहिती होतात आणि महाराष्ट्रात येणारे अपडेट सुद्धा तुम्हाला माहिती होतात आणि एकदम रिअल न्यूज मी तुमच्यासाठी आणत असतो. कोणतीही फेक न्यूज मी तुमच्यासाठी आणत नसतो. हे सुद्धा तेवढंच खरं आहे, बरोबर आहे? चला, आता पहिला मुद्दा आहे, सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा, कारण या चॅनलवर सध्या चालू आहे स्पेशल गिव्ह अवे सिरीज. बरोबर ऐकलं तुम्ही, स्पेशल गिव्ह अवे सिरीज. आपण आपल्या लाईव्ह क्लासमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून, बरोबर आहे, पुन्हा एकदा सांगतोय, लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. त्याच्यासाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण 2 ते 3 असे विनर्स काढतो, ज्या विनर्सना बुक्स किंवा फ्री गिफ्ट आपण देतो, त्यांच्या घरी घर पोहोच करतो. असे बरेच विद्यार्थी आपल्याकडे आतापर्यंत त्यांना बुक भेटलेला आहे, म्हणजे जाणार आहे, है ना? चला, सगळ्यांना सोबत आपण पाठवणार आहोत. या गिव्ह मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी काय करायचं आहे, तर कॉमेंट सेक्शन मध्ये मी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक देतोय. ते गुगल फॉर्म मध्ये रजिस्टर करायचं आहे आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. डेली लाईव्ह क्लासमध्ये यायचं आहे आणि सुपरफास्ट तुम्ही याच्यासाठी एनरोल झाला आहात. लकी ड्रॉ मध्ये तुमचा नंबर लागला की फ्री गिफ्ट तुम्हाला भेटणार आहे. आता येऊया मूळ मुद्द्यावर, महत्त्वाच्या मुद्द्यावर. वेळापत्रकात खरंच बदल होतोय का, हा प्रश्न का विचारला जातोय आणि कशामुळे ह्याच्या कमेंट्स मला सगळ्यात जास्त येतात आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न निर्माण होत असेल. त्याचं पहिलं कारण आहे, बघा, त्याचं पहिलं कारण आहे सपोज एक पेपर आहे, पहिला पेपर आहे आणि दुसरा पेपर, बरोबर आहे? पहिला पेपर आणि दुसरा पेपर, हा, या पहिला पेपर आणि दुसरा पेपर, या पेपर मध्ये गॅप खूप कमी दिलेला आहे. यावर्षी गॅप खूपच कमी दिलेला आहे आणि म्हणून सगळे विद्यार्थी काय म्हणतायत, सर आम्हाला गॅप कमी असल्यामुळे, कारण गेल्या वर्षी तर शासन काय म्हटलं होतं, गेल्या वर्षी शासन म्हटलं होतं की आपण पेपरमध्ये जास्त गॅप देणार आहोत, कारण 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 विद्यार्थ्यांना वेळ मिळावा, बरोबर आहे? पण यावर्षी तर तसं काही केलं नाही. मग गेल्या वर्षी जर शासन तसं म्हणत होतं, माध्यमिक बोर्ड तसं म्हणत होतं, यावर्षी तर तसं केलं नाही. मग याच्यासाठी काही कोणी करतील का, किंवा सिलेबस म्हणजे वेळापत्रक चेंज होईल का? तर याच्याबद्दल बिलकुलही वेळापत्रक चेंज होणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. तो जो गॅप असतो, तो गॅप त्यांच्या अकॉर्डिंग, त्यांच्या नियोजनानुसार त्यांनी लावलेला असतो. सर, हा जर विचार तुम्ही करत असाल तर तो विचार मुळीच डोक्यातून काढून टाका. त्याच्याबद्दल वेळापत्रकामध्ये कधीही चेंज होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या, सर एमएसटी सीटी मार्च मध्ये पहिला फेज होणार होता ना, पहिला फेज मार्च मध्ये होणार होता, मग 18 मार्च पर्यंत तर आमच्या परीक्षा चालू होत्या, मग आम्ही कसा अभ्यास करायचा आहे, अभ्यास करायला वेळ कुठून भेटणार, किंवा दोन्ही कोलॅप्स होईल ना? पण लक्षात ठेवा, नवीन आलेल्या जीआरनुसार किंवा नवीन झालेल्या काल बातमीनुसार किंवा नवीन माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितल्यानुसार आपली जी मार्चची सीईटीची पहिली फेज आहे ती एप्रिल मध्ये होणार आहे. कधी होणार आहे? एप्रिल मध्ये होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, ही जी पहिली फेज आहे ही एप्रिल मध्ये होणार आहे. सो काही घाबरायची गरज नाहीये, काहीही घाबरायची गरज नाहीये. पहिली फेज एप्रिल मध्ये होणार आहे आणि दुसरी फेज मे मध्ये होणार आहे. सो आपला छान पद्धतीने अभ्यास सुद्धा होतो. त्याच्यामुळे जर अशा अफवा येत असतील की खूप बॅड न्यूज आहे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी, है ना, असं असं होणार आहे, तसं तसं होणार आहे, अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका, है ना. शांत पद्धतीने अभ्यास करा आणि अशा जर काही गोष्टी कानावर येत असतील, कुणी जर सांगत असेल की वेळापत्रक बदलणार आहे, असं होणार आहे, अमक होणार आहे, तमक होणार आहे, काहीही टेन्शन घेऊ नका. असा जर प्रश्न तुमच्याही मनामध्ये असेल तर मला कमेंट करायला विसरू नका. मी त्याचं नक्कीच त्याच्यावर उत्तर देईल आणि जर तो कॉमन प्रश्न असेल तर त्याच्यावर आपण व्हिडिओ सुद्धा बनवू. सो आपण एक नवीन सिरीज सुरुवात करत आहोत. आस्क युअर डाऊट्स. तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आपण त्याच्यावर जर खूपच तो इश्यू जर मोठा असेल तर नक्की त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवू, कारण आपलं एकच काम आहे, वेदांत महाराष्ट्र अपडेट्स महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आणि त्यांना महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या प्रत्येक घटनेचा अपडेट देणं. लक्षात ठेवा, उद्या खूप महत्त्वाची गोष्ट होणार आहे या चॅनलवर. कोणीतरी वेद, मला माहित नाही कोण आहे, पण खूप मोठा मेंटॉर आहे असं म्हणतायत, मला पण माहित नाही त्याबद्दल. सो ते येणार आहेत
ते काय म्हणणार आहेत, ते काय काम करणार आहेत, या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत उद्या 7 वाजता. उद्या 7 वाजता सगळ्यांनी यायचं आहे, है ना. जेवणाची व्यवस्था केलेली नाहीये, मात्र आपापल्या घरी जेवणाची व्यवस्था केली आहे. एकदम आरामामध्ये कार्यक्रम एन्जॉय करायचा आहे. कोणतरी येणार आहेत. सो सगळ्यांनी त्या व्हिडिओला जा, लाईक करा, नोटिफिकेशन आत्ताच दाबून ठेवा आणि उद्या 7 वाजता यायचंय. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.